नमस्कार. आज मी बनवते शिंपल्यांची थपथपीत सुकी भाजी. ते आणल्यात ह्या मी शिंपल्या. आता ह्या शिंपल्या मी नीट करायला घेते. अशी शिंपली घ्यायची. ह्या चांगल्या धुवून घेतले 4 पाण्यात, कारण त्याच्यात रेती असते म्हणून हे चांगले धुवून घेतले. हे बघा, अशी शिंपली घ्यायची, मधून कापायची, अशी नीट कापायची. 2 भाग करायचे. एक भाग घ्यायचा नीट आणि एक भाग काढून टाकायचा. हे बघा, छानपैकी असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. हे त्याच्यात असं फिरून घेतलं ना, सगळं मास्टर ह्याच्यात हे बघा सगळं निघतंय छानपैकी. हे बघा, असं काढून घ्यायचं. एक भाग टाकून द्यायचा. छानपैकी असं नीट करून घ्यायचे. हे बघा, आतमध्ये पण छान आहे. ते बघा, भरपूर मास्ट आहे त्याच्यात, भरपूर मांस आहे. एक शिंपली त्याच्यात अशी फिरवली ना, सगळं येतं. हे बघा, आणि ताज्या पण आहेत. ह्या बघा, छान ताज्या आहेत. अशा सगळ्या आता मी करून घेणार आहे. त्या बघा, असं सगळं निघतं त्याच्यात. फक्त ही शिंपली अशी घ्यायची, कापायची, घट्ट असतात ते. हे बघा, असं काढायचं आणि ही शिंपली त्याला अशी फिरवायची. ही बघा, छानपैकी निघून येतं सगळं. असे मी सगळे बनवून घेते साफ करून. खोबरं, कांदा, फोडणीचा कांदा, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढं. पहिला कांदा भाजून घेते. हा छान परतून घेते. कांदा लाल होईपर्यंत त्याला थोडं तेल. कांदा भाजताना आलं आणि लसूण त्याच्यातच भाजून घेणार. छानपैकी गरम करून घेणार. आता कांदा, लसूण, आलं छानपैकी भाजून आलंय. आता मी टाकते खोबरं आणि हे छान भाजून घेते. आता हे खोबरं पण छान भाजलेलं आहे. ते मी आता उतरून थंड करायला ठेवते आणि शिंपल्या फोडणीला देते. तर हा कांदा छानपैकी लाल झालेला आहे. हे बघा, आता मी मालवणी खमंग मसाला टाकते 2 चमचे. हा बघा, 2 चमचे मसाला टाकते. आता मी बटाटी टाकते. मी छानपैकी परतून घेते. हे संपल्यानंतर त्याचंच पाणी आहे म्हणून शिंपल्यांचंच पाणी होतं तेच वापरायला घेतलं. जास्त पाणी टाकायचं नाही. त्याच्यावर झाकण ठेवते. हे बघा, छानपैकी बटाटी पण शिजलेली आहे. शिंपल्या पण छान झालेल्या आहेत. हे वाटण केलेलं आहे. हे वाटण मी याच्यात ओतते. मिक्सर घेऊन थोडं पाणी, कोथिंबीर टाकून ढवळून घेते. मगाशी बटाटी टाकताना थोडं मीठ टाकलं होतं. आता मी याला चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आणि हे कोकमं टाकणार. हे आता छानपैकी झालेलं आहे. हे बघा, छान अगदी शिजून आलंय. हे झालेलं आहे. आता मी याला झाकण ठेवते
आणि गॅस बंद करते. मालवणी पद्धतीने शिंपल्याचं मी सुकं कालवण केलंय चपाती बरोबर. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.